श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमाअंतर्गत पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या अध्यायातले 19 पर्यंत श्लोक आपले बघून झालेले आहेत आणि ह्या 19 पर्यंतच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजयाला आणि संजय आता त्याचं सविस्तर उत्तर सुरू करतोय. यामध्ये कौरव सेनांचं वर्णन झालं आहे, पांडव सेनेचं वर्णन झालेलं आहे, दोन्हीकडून शंखनाद झालेला आहे आणि आता ह्या शंखनादामुळे पांडवांकडून जो शंखनाद झाला त्या शंखनादामुळे काय झालं तर कौरवांची हृदय विदीर्ण झाली. इथपर्यंत आपला भाग पाहून झाला. पण कौरवांची हृदय विदीर्ण झाली हे सांगताना एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की जेव्हा शंखनाद केला आहे भगवंतानी आणि सगळ्यांनीच केला आहे, पण भगवंताचं आणि अर्जुनाचं नाव किती सुंदर वापरलं आहे बघा. इथे शंखनादासाठी स्पेशली नाव वापरलं आहे. काय वापरलं आहे तर अर्जुनाचं नाव वापरलं आहे धनंजय. धनंजय म्हणजे आपण बघितलं मागच्या वेळी त्याचा अर्थ ज्यांनी धनावर विजय मिळवला आहे असा. म्हणजे राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा त्यांनी अफाट संपत्ती जमा केली, धनावर त्यांनी विजय मिळवला म्हणून त्याला धनंजय हे नाव मिळालं. म्हणजे काय तर स्थूलामध्ये किंवा लौकिकामध्ये त्यांनी सामर्थ्य दाखवलं, त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं आणि म्हणून कर्तृत्ववान आहे तो, बलाढ्य आहे, शूरवीर आहे, त्याच्या अंगात धमक आहे, हे सगळं दाखवण्याचं एक मस्त नाव त्यांनी इथे व्यासांनी वापरलं धनंजय. त्याच्या ह्या एका नावामध्ये तो किती बलाढ्य आहे आणि तो किती कर्तृत्ववान आहे हे नावामध्ये अगदी सहज स्पष्ट होतं. आणि त्याच पद्धतीने भगवंताचं नाव वापरलं आहे ऋषिकेश. ऋषिका म्हणजे रू म्हणायचं नाही तर री म्हणायचं. तर ऋषिका म्हणजे इंद्रिय आपण बघितले. तर इंद्रियांचा स्वामी म्हणून ऋषिकेश. म्हणजे मन हे सुद्धा एक सूक्ष्म इंद्रिय आहे आणि इतरही सगळ्या इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवला तो भगवंत म्हणजे ऋषिकेश. म्हणजे सूक्ष्म जगत थोडक्यात इंद्रियांवर, कारण विचार, वृत्ती, इच्छा, कामना, जेव्हा इंद्रियांवर विजय मिळवला म्हणतो आपण तेव्हा ह्या सगळ्यावरच विजय आला ना. इच्छा, अपेक्षा, कामना, वृत्ती, विचार ह्या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवला आणि ह्या सगळ्या गोष्टी स्थूलात नाही आहेत, ह्या सगळ्या सूक्ष्मात आहेत. आणि धन, संपत्ती, पैसा हे जे आहे हे स्थूलामध्ये आहे. म्हणजे धनंजय ह्या नावाने दाखवलं व्यासांनी की लौकिकात जो सामर्थ्यवान आहे आणि ऋषिकेश ह्या नावाने दाखवतात की सूक्ष्म जगतात जो सामर्थ्यवान आहे. म्हणजे लौकिक आणि पारलौकिक ह्या दोन्ही जगतांमध्ये हे दोघं आपापल्या जगतांमध्ये किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये हे सामर्थ्यवान असं दाखवलं आहे. म्हणजे लौकिकातल्या सामर्थ्यवानांनी आणि पारलौकिकातल्या सामर्थ्यवानांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा अधर्माने वागणारे असमर्थ लोक जे होते त्यांची हृदय विदीर्ण झाली. म्हणजे नाव वापरताना कुठलं नाव वापरायचं आहे हे सुद्धा किती विचारपूर्वक व्यासांनी केलेलं आहे. असो, आता आपण पुढच्या भागाकडे आज वळतोय. पुढचे श्लोक जे आपण घेणार आहोत अर्थचिंतनाकरिता ते आधी म्हणूयात आणि मग त्याचं चिंतन करूयात. श्लोक असे आहेत. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षे हंय एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः। आता काय झालं पुढे? अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः। आता काय झालं तर धार्तराष्ट्रान, समोरचं जे सैन्य आहे, कौरवांचं जे सैन्य आहे, धार्तराष्ट्रान म्हणताना धृतराष्ट्रपुत्र असंही होतं आणि धार्तराष्ट्र ह्या शब्दाचा शब्दशः जर अर्थ घेतला तर ज्यांनी अन्यायाने राज्य बळकावलं आहे अशांना धार्तराष्ट्र असं म्हणतात. दोन्हीही अर्थाने हा शब्द अतिशय योग्य आहे इथे. त्याच्यामुळे समोर उभ्या असलेल्या कौरवांच्या सेनेला पाहिलं. आता पाहिलं, दृष्ट्वा पाहिलं. कोणी पाहिलं तर कपिध्वज म्हणजे हे जे नाव आहे हे संपूर्ण गीतेमध्ये एकदाच आलेलं आहे. आणि कपिध्वज म्हणजे अर्जुन. तर अर्जुनाचं एक नाव कपिध्वज इथे का वापरलं आहे त्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. खरं तर हे खूप मोठं आख्यान आहे. पार्थरथी हनुमंत असं नारदीय कीर्तनातलं अतिशय सुंदर आख्यान आहे. पदंसुद्धा खूप गोड आहेत ह्या आख्यानामधली आणि एकंदरीतच कथाभाग रंगवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी खूप सुरेख असं आख्यान आहे. तर सगळा कथाभाग रंगवण्याचा भाग आणि पदांचा भाग बाजूला ठेवते आणि फक्त थोडक्यात गोष्ट सांगते की कपिध्वज हे नाव कुठून आलं. तर झालं असं, अर्जुन तीर्थयात्रा करत होता आणि तीर्थयात्रा करता करता तो रामेश्वरला पोचला आणि रामेश्वरला जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि समोर समुद्रामध्ये जो रामसेतू आहे त्याच्याकडे पाहिलं. त्याच्याकडे पाहत होता आणि मनामध्ये काहीतरी विचार चालू होते. इतक्यामध्ये कानावर त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप पडला. कुठून आवाज येतोय म्हणून बघितलं तर एका झाडावर एक कपी म्हणजेच वानर बसलं होतं. वानर म्हणजे कपी. आणि ते वानर अखंड रामनामाचा जप करत होता. अर्जुनाने त्याला हाक मारली, त्याला बोलावलं. दोघांची एकमेकांशी भेट झाली. दोघांनी एकमेकांना आपापली ओळख करून दिली. ते कपिराज म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते आणि दोघांची एकमेकांशी भेट झाली, बोलणं झालं. आणि बोलता बोलता अर्जुनाने असं विचारलं की हा समोरचा जो सेतू दिसतोय हा तुमच्या प्रभू श्रीरामांनी बांधला ना हो? होय म्हणाले. जगन्माता सीतामाईला लंकेहून परत आणण्यासाठी माझ्या प्रभूंनी हा आमच्या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला कार्य करण्याची संधी दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सेतू बांधला गेला. आता इथे अर्जुनाला थोडासा अहंकार झाल्यासारखं झाला आणि अर्जुन असं म्हणतोय की तुमचे प्रभू श्रीराम श्रेष्ठ धनुर्धारी होते असं तुम्ही म्हटलात किंवा असं सगळेच म्हणतात, तर मग त्यांनी ह्या अश्माचा किंवा ह्या दगडांचा सेतू का बरं बांधला? सरळ बाणाने का बरं सेतू बांधला नाही लंकेपर्यंत? अहो, मी तर एक सामान्य माणूस आहे, श्रीकृष्णाचा भक्त आहे, पण जेव्हा माझ्या आईला गजगौरी व्रत करायचं होतं तेव्हा स्वर्गामधून इंद्राचा ऐरावत आणायचा होता आणि म्हणून मी माझ्या धनुर्विद्येने बाणांचा एक सोपान म्हणजे शिडी, एक सोपान तयार केला स्वर्गापर्यंत आणि त्या सोपानावरून माझा भाऊ भीम वर स्वर्गापर्यंत गेला आणि इंद्राचा ऐरावत घेऊन खाली आला, पण तो सोपान इंचभरही हलला नाही. मग मी जर असं बांधू शकतो तर तुमचे प्रभू आहेत तुम्ही म्हणता, तुमचे ईश्वर आहेत असं तुम्ही म्हणता, मग त्यांनी का बरं बाणाचा सेतू बांधला नाही, का दगडांचा सेतू बांधला?
मारुतीरायाने समजावण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडून ते कार्य घेऊन आम्हाला टीम लीडर, आपण रामाचं चरित्र जेव्हा बघतो ना, रामाने टीम लीडिंग खूप सुंदर केलेलं आहे की मीच सगळं करणार आणि मग तुम्ही या, असं नाही आहे. सगळ्यांना हाताशी धरून प्रत्येकाला आपलं कार्य आहे वाटलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी ह्याच्यामध्ये योगदान दिलं आहे, त्याला सगळ्यांना आपुलकी त्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी सगळ्यांच्या मदतीने बांधलं की प्रत्येकाला आपण काहीतरी कार्य केलं हे समाधान मिळेल, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि म्हणून त्यांनी आमच्याकडून बांधून घेतला. पण कृपा मात्र रामरायांचीच होती आणि त्यांना काय शक्य नाही आहे, पण त्यांनी आम्हाला कार्याचा आनंद मिळावा म्हणून आमच्याकडून हा पूल बांधून घेतला, हा सेतू बांधून घेतला. म्हणे पण तरी मला हे पटत नाही, ह्याच्यामध्ये वेळ किती गेला, सीतामाईंना करायचं होतं ना, बाहेर आणायचं होतं ना, मग त्यांना बाणाचा सेतू करणं जास्त योग्य ठरलं असतं. तेव्हा हनुमंतांनी सांगितलं, मी आता वृद्ध झालो आहे, माझी ताकद किती आहे तुला माहीत नाही म्हणाले. आणि त्यावेळी तरी माझी ताकद होती आणि माझ्या ताकदीसारखे अनेक वानर, अनेक कपी आमच्या सैन्यामध्ये होते. एवढ्या सगळ्यांनी लंकेला जायचं आणि परत यायचं. कदाचित निसर्गाच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाणाचा सेतू टिकूही शकला नसता, म्हणूनही रामरायांनी बांधला नसेल. म्हणजे समजावण्याचा प्रयत्न करतायत मारुतीराय, पण अर्जुन समजून घ्यायला तयार नाही. आणि अर्जुन एकाच हट्टावर की नाही, बाणाचाच सेतू बांधायला पाहिजे होता, बाणाचाच सेतू बांधायला पाहिजे होता. शेवटी मारुतीराय असं म्हणाले की असं कर, तुला असं वाटतंय ना तर तू बाणाचा सेतू बांध आणि मी एका उडीमध्ये तो तोडून दाखवतो. जर तो तुटला नाही तर मी तुझ्या ध्वजावर कायमस्वरूपी माझं अस्तित्व ठेवेन. तर म्हणाला ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी बांधतो. आणि जर मी बांधलेला सेतू तुम्ही तोडलात तर मी अग्निप्रवेश घेईन, मी स्वतःचं आयुष्य संपवेन. झालं, दोघांमध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे अर्जुनाने बाणाचा सेतू बांधला. बाणाचा सेतू बांधला आणि हनुमंतांनी जय श्रीराम म्हणून एक उडी मारली आणि काडकन त्या सेतूचे तुकडे झाले. पुन्हा एकदा बांध म्हणाले, दुसऱ्यांदा बांधला, पुन्हा तोडला, तिसऱ्यांदा बांधला, पुन्हा तोडला. 3 वेळा अर्जुनाने सेतू बांधला बाणाचा आणि 3 वेळेला एका उडीमध्ये हनुमंतांनी तो मोडला. आणि आता याच्या लक्षात आलं की आपला जो म्हणजे ॲक्च्युली ही सगळी घटना घडवून आणली होती, थोडासा अहंकार झाला होता अर्जुनाला आपल्या बळाचा, आपल्या धनुर्विद्येचा, तो मोडण्यासाठीच भगवंतांनी ही घटना घडवून आणली होती. आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे, मी हारलो आहे, तेव्हा मी आता अग्निप्रवेश घेतो. चिता रचली गेली. मारुतीराय समजावत आहेत की अरे तू स्वतःला संपवण्याची आवश्यकता नाही आहे, मला फक्त तुला हेच सिद्ध करायचं होतं की माझे प्रभू बलशाली आहेत, सर्वशक्तिमान आहेत, त्यांच्या सामर्थ्यावर तू शंका घेऊ नको, मला एवढंच तुला सांगायचं होतं. तू तुझे प्राण घ्यावेस असं मला अजिबात वाटत नाही, तेव्हा तू हे असं काही करू नकोस. पण अर्जुन हट्टाला पेटला, नाही माझा शब्द खोटा ठरला आहे, तेव्हा मी आता अग्निप्रवेश करणार. आणि म्हणून सगळी सिद्धता झाली आणि आता अग्नीमध्ये प्रवेश करणार अर्जुन. इतक्यामध्ये एक वृद्ध तिथे आला आणि त्या वृद्धाने विचारलं की काय झालं, का अग्निप्रवेश करणं चालू आहे. तेव्हा मारुतीरायांनी त्या वृद्धाला सगळी हकीकत सांगितली आणि तो वृद्ध असं म्हणाला की हे झालं खरं, पण ह्याला साक्ष आहे का, कोणी बघितलं आहे का हे होताना. तर म्हणाले नाही, कोणीच नाही, आम्ही दोघंच होतो. आणि मग तो वृद्ध असं म्हणाला की असं करा, पुन्हा एकदा ह्याला सेतू बांधू द्या, तुम्ही तोडा आणि मी साक्ष देतो आणि त्या साक्षीवरनं आपण ठरवू काय झालं आहे ते. 3 वेळा झालं आहे ना, अजून एकदा करा म्हणाले. मारुती म्हणाले हो चालेल, कारण त्यांनाही अर्जुनाने अग्निप्रवेश करणं मान्य नव्हतं, त्याच्यामुळे मारुतीराय लगेच तयार झाले. मग अर्जुनालाही तयार होणं भाग पडलं आणि अर्जुनाने पुन्हा एकदा, आता तर त्याचा कॉन्फिडन्सच गेला होता, कारण 3 वेळेला ऑलरेडी हनुमंतांनी सेतू मोडला होता. पण आता
आत्मविश्वास नसलेल्या खचलेल्या अर्जुनाने डळमळीत असा सेतू बांधला आणि हनुमंत पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणून उडी मारायला सिद्ध झाले. हनुमंतांनी उडी मारायला आणि इकडे भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र त्या सेतूखाली ठेवायला एकच गाठ पडली आणि हनुमंतांनी मारलेली उडी व्यर्थ गेली. सेतू मोडला नाही, कारण सेतूच्या खाली भगवंतांनी, तो वृद्ध म्हणजे भगवंतच होते, भगवंतांनी आपलं सुदर्शन ठेवलं होतं. 3 वेळा उडी मारली हनुमंतांनी, पण एकाही उडीमध्ये सेतूला काही झालं नाही. आणि मग दोघंही आश्चर्याने त्या वृद्धाकडे पाहतायत आणि वृद्धाकडे पाहताना अर्जुनाला त्या वृद्धाच्या चेहऱ्यामध्ये श्रीकृष्ण दर्शन झालं आणि हनुमंताला त्या चेहऱ्यामध्ये श्रीरामांचं दर्शन झालं. दोघांनी चरणाला घट्ट मिठी मारली आणि मग भगवंतांनी आपल्या मूळ रूपामध्ये दोघांना दर्शन दिलं आणि सांगितलं की हे जे झालं ते चांगलंच झालं एका अर्थी. कारण आपल्या सामर्थ्यावर फार गर्व करू नये आणि दुसऱ्याला तुच्छ लेखू नये, ही एक शिकवण अर्जुनाला मिळाली. आणि आता तुम्ही जे म्हणाला आहात मारुतीराय की ह्याच्या ध्वजावर तुम्ही थांबाल, तर तेही फार योग्य झालं, कारण पुढे जाऊन धर्मयुद्ध होणार आहे मोठं आणि त्या युद्धामध्ये तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सामर्थ्याची गरज अर्जुनाला पडणार आहे. त्यावेळेस त्याला बळ देण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही त्याच्या रथावर राहा. आणि म्हणून कपिध्वज अर्जुनाच्या रथावर हनुमंतांनी वास केलेला आहे आणि त्यांचं बळ, त्यांचा आशीर्वाद हनुमंताला अर्जुनाला लाभलेला आहे. आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीसाठी कपिध्वज हे नाव अर्जुनाचं इथे आपण बघतोय. आणि इथे पुन्हा असा एक आहे की जेव्हा थोडासा गर्व झाला होता अर्जुनाला, तेव्हाच मारुतीरायांचा आणि त्यांचा साक्षात्कार झाला होता. आता ह्या पुढच्या 2-3 श्लोकामध्ये पण एक सात्विक अहंकाराची थोडीशी झलक अर्जुनाच्या आपल्याला दिसणार आहे आणि म्हणूनही त्या सात्विक अहंकाराचाच एक पुन्हा इथे झलक असल्यामुळे ही कपिध्वज इथे नाव वापरलेलं असावं. तर ह्या कपिध्वजांनी काय केलं, समोर उभ्या असलेल्या कौरवांच्या सेनेकडे पाहिलं. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. प्रवृत्ते शस्त्र संपाते कधी पाहिलं, जेव्हा सगळ्यांची शस्त्रास्त्र गोळा करण्याची, कारण दोन्हीकडनं शंखनाद करून झालेला आहे, त्याच्यामुळे आता फक्त शस्त्र चालवण्याची तयारी, सगळे आपापली शस्त्र गोळा करतायत किंवा आता सुरूच करायचं युद्ध, अशा आविर्भावात जेव्हा सगळे होते तेव्हाच धनुरुद्यम्य पांडवः. धनुः उद्यम्य, धनु म्हणजे धनुष्य, उद्यम्य म्हणजे उचललं. अर्जुनाने सुद्धा आपलं गांडीव धनुष्य उचललं. आणि पुढे काय झालं, ऋषिकेशन तदा वाक्यमिदमाह महीपते. ऋषिकेशाला तदा त्यावेळेला वाक्यम इदम आह, वाक्य म्हणजे वचन किंवा म्हणाला, जे काही सेंटेन्स, इदम हे वाक्य म्हणाला. आणि महीपते हा शब्द पुन्हा एकदा संजय धृतराष्ट्रांना वापरतो आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बघणार आहोत धृतराष्ट्रासाठी कायमच पृथ्वीपते, महीपते, भारत असं संजय वेळोवेळी वापरताना आपल्याला दिसत आहेत. संजयाची एकनिष्ठता, राष्ट्रनिष्ठता दिसतीये ह्या सगळ्याचे, की खूप आदराने संजय धृतराष्ट्रांना संबोधन करतोय नेहमीच. तर समोरच्या सगळ्या सैन्याला पाहून जेव्हा सगळेजण आपापल्या शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करत होते, तेव्हा अर्जुनाने सुद्धा आपलं गांडीव धनुष्य उचललं आणि त्यावेळेला ऋषिकेशाला म्हणजे भगवंताला असं वाक्य म्हणाला. कुठलं वाक्य म्हणाला ते आता आपण अर्जुन उवाच ह्या टायटलखाली आता पहिल्यांदा अर्जुन बोलताना आपण इथे बघणार आहोत. अर्जुन उवाच, काय म्हणाला अर्जुन, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. सेनयोरुभयोर्मध्ये, सेनयोः उभयोः मध्ये, उभय म्हणजे दोन्ही, उभयोः सेनयोः उभय सैन्याच्या मध्यभागी, रथम स्थापय माझा, मेच्युत मे म्हणजे माझा,
माझा रथ स्थापन कर. आणि असं कोणाला सांगितलं आहे? अच्युत. आता अच्युत हे भगवंताचं नाव आहे. च्युत म्हणजे ढळणे किंवा एक स्थान सोडणे, आणि अच्युत म्हणजे जो कुठल्याही परिस्थितीने, व्यक्तीमुळे, विचारामुळे, वृत्तीमुळे, घटनेमुळे, इच्छेमुळे, अपेक्षेमुळे, सुखामुळे, दुःखामुळे, कशाहीमुळे आपल्या स्थानावरून जो कधीही च्युत होत नाही तो अच्युत. जो स्थिर आहे तो अच्युत. ज्याच्यावर इतर कशाचाही परिणाम होत नाही तो अच्युत. आता वरच्या श्लोकामध्ये आपण बघितलं आहे की अर्जुनाचं नाव वापरलं आहे कपिध्वज. आता कपी म्हणजे वानर. वानर कसं असतं? चंचल असतं. जेव्हा कपिध्वज हा शब्द आपण बघतो तेव्हा आपल्याला हेही लक्षात येतं की चंचलता अर्जुनाच्या मनामध्ये आता थोडीशी सुरू झालेली आहे. कारण कपी म्हणजे वानर ना, वानर कधी एका जागेवर शांत बसत नाही. आणि म्हणून जो थोडासा चलबिचल होऊ लागलेला आहे, जो थोडासा अनस्टेबल होऊ लागलेला आहे, त्याला सावरायला कोण हवा? तर अच्युतच हवा. कारण एक स्थिर असेल तर दुसऱ्या अस्थिराला तो धीर देऊ शकतो आणि तेव्हाच त्याची एक व्यवस्थित गती सुरू होते. जातंसुद्धा आपण बघतो बघा, दळण दळण्याचं जातं जे असतं ते खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरत असतो, तेव्हा ती दळणाची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे जर दोन्हीही हालायला लागले तरीही दळण होणार नाही आणि दोन्हीही स्थिर झाले तरीही दळण होणार नाही. म्हणजे एक कृती व्यवस्थित व्हायला हवी असेल, एक कार्य व्यवस्थित व्हायला हवं असेल तर अच्युताने चंचलतेला साथ दिली पाहिजे किंवा त्याला सावरून धरलं पाहिजे. आणि म्हणून इथे जे काही ह्याच्या मनामध्ये आता वेगवेगळे आपण पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत, वेगवेगळे जे काही त्याच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत, त्याच्या वृत्ती उफाळून वर येत आहेत, तो स्थिर नाही आहे, तो अस्थिरतेकडे आता सुरुवात झाली आहे त्याची जाण्याची, तेव्हा त्याला सांभाळायला कोण हवं आहे? तर अच्युत हवा आहे. आणि म्हणून अर्जुनाने असं सांगितलं आहे की ह्या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन जा. आणि का घेऊन जा? तर यावदेता निरीक्षे हैं योद्धुकामानवस्थितान. यावत जोपर्यंत, यावत एताम जोपर्यंत ह्या सगळ्या सैन्याला मी निरीक्षण करत नाही. अहम निरीक्षे, मी जोपर्यंत ह्या सैन्याचं निरीक्षण करत नाही. कुठल्या सैन्याचं? योद्धुकामानवस्थितान, युद्धाच्या कामनेने इथे उभे राहिलेल्या सैन्याचं जोपर्यंत मी निरीक्षण करत नाही तोपर्यंत तू माझा रथ कुठे उभा कर? दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. कैर्मया म्हणजे कैही मया म्हणजे काय? तर कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे. ह्या रणांगणामध्ये, ह्या रणक्षेत्रामध्ये मला कोणाकोणाबरोबर युद्ध करायचं आहे, युद्धाच्या कामनेने कोण कोण समोर आलेलं आहेत, ह्या सगळ्यांचं मला निरीक्षण करायचं आहे. आणि जोपर्यंत मी हे निरीक्षण करत नाही तोपर्यंत माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर अच्युता, असं अर्जुनाने सांगितलं आहे. योत्स्यमानान वेक्षे हैं य एतेत्र समागताः. योत्स्यमानान वेक्षेहम म्हणजे युद्धासाठी जे उतावीळ झालेले आहेत. योत्स्यमानान युद्धासाठी जे उतावीळ झालेले आहेत त्यांना अहम अवेक्षे, मला त्यांना बघायचं आहे. य एतेत्र समागताः, अत्र समागताः, जे युद्धाच्या, अत्र म्हणजे इथे आणि समागताः म्हणजे एकत्र, जे युद्धासाठी उतावीळ झालेले योद्धे आहेत, जे इथे आता एकत्र आलेले आहेत त्यांना मला बघायचे. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे, दुष्टबुद्धी धार्तराष्ट्रांच्या म्हणजे दुष्टबुद्धी कौरवांच्या बाजूनी जे लढायला आले आहेत आणि त्यांचं प्रियचिकीर्षवः, त्यांचं प्रिय व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे,
जे अन्यायाने वागलेले आहेत आणि तरीही त्यांचं प्रिय व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे, अशा सगळ्या सैन्याला मला बघायचं आहे, तेव्हा माझा रथ ह्या दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. इथे थोडासा अहंकार दिसतोय, थोडासा राग दिसतोय. जे काही सहन केलं आहे पांडवांनी खूप जास्त सहन केलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या संपूर्णच आयुष्यामध्ये. आणि जेव्हा युद्ध जिंकले त्यानंतरही खूपच विषाद ॲक्च्युली ह्या अध्यायाचंच नाव अर्जुन विषाद योग आहे. जसा विषाद आता आपण बघणार आहोत ह्या पुढच्या 1-2 भागांमध्ये की किती विषाद झाला आहे, त्याला किती त्रास होतो आहे युद्धाच्या गोष्टीमुळे अर्जुनाला, तसाच विषाद युधिष्ठिराला युद्ध संपल्यानंतर झालेला आहे. कारण कोणीच उरलं नव्हतं. युद्ध झाल्यानंतर अगदी 9-10 क्षत्रिय उरले होते. 5 पांडव, 1 भगवंत, 6 सात्यकी, 1 7 आणि कौरवांच्या बाजूनी अश्वत्थामा, कृपाचार्य हे दोघं तर चिरंजीवच होते आणि कृतवर्मा, एवढेच क्षत्रिय उरले होते. बाकी सगळे क्षत्रिय ह्या युद्धामध्ये मेलेले आहेत. त्याच्यामुळे युद्ध झाल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर असाच विषाद युधिष्ठिराला झालेला आहे. पण अजून अर्जुनाचा विषाद सुरू नाही झालेला आहे ह्या अध्यायामध्ये. इथे थोडासा सात्विक अहंकार त्याचा उफाळून वर आलेला आहे की आपण बलशाली आहोत, आपल्याला सगळं आपण कारण नसताना खूप जास्त आपण सहन केलेलं आहे. आणि अन्यायाने वागणाऱ्या ह्या लोकांच्या मध्ये अजूनही इतरही राजे जे आलेले आहेत, जे कौरवांना साथ करतात, मी ह्या सगळ्यांना पाहून घेईन. मी बलाढ्य आहे आणि कोणाशी युद्ध करायचे, माझ्या लायकीचे कोण आहेत, थोडक्यात माझ्या लायकीचे कोण आहेत त्यांच्याशी मला युद्ध बघून तरी घेतो. कोणावर माझी वेळ आणि एनर्जी वाया घालवायची आहे ते तरी बघून घेतो. उगाच ऐऱ्या गॅऱ्यांशी मी काही युद्ध करत बसणार नाही, असा थोडक्यात त्याचा एक सूर लागलेला आहे. हा सात्विक अहंकार बाजूला जरी ठेवला तरी फक्त ही जेव्हा घटना आपण बघतो की पक्ष आणि प्रतिपक्ष समोरासमोर उभे राहिलेले आहेत आणि आता दोन्हीकडून केव्हाही युद्ध सुरू होऊ शकतं, अशा वेळेला एक मनुष्य असं म्हणतो की मला ह्या 2 सैन्याच्या मध्ये जायचे आणि दोन्हीकडे बघायचे. फक्त ही घटना जर आपण बघितली तर आपल्याला एक फार महत्त्वाचा संदेश मिळतो. काय मिळतो की जनरली आपल्याकडे असं होतं बघा की एकाचं कोणाचं तरी आपण ऐकतो. जेव्हा 2 लोकांमध्ये काही मतभेद झालेले असतात तेव्हा एकाचं कोणाचं तरी आपण ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या बाजूने बोलायला सुरुवात करतो. नाण्याला दुसरी बाजू आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. खूपदा असं होतं. म्हणजे मैत्रिणींमध्ये काही झाली मतभेद झाले काही, तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीबद्दल जेव्हा सांगायला लागते तेव्हा आपण सरळ जी मैत्रीण आपल्यापाशी आलेली आहे आणि आपल्याला सांगते, आपण सरळ तिची बाजू घेऊन मोकळे होतो. पण ही घटना आपल्याला इथं काय सांगते की तटस्थ होऊन दोन्ही बाजूकडे बघा, दोन्ही बाजू समजून घ्या आणि मग कुठे आपण वेळ द्यायचा आहे, कुठे आपण एनर्जी द्यायची आहे, काय योग्य आहे आपल्या वेळेसाठी आणि एनर्जीसाठी हे चेक करा आणि मग तिथे वेळ आणि एनर्जी द्या. आता ह्यांनीसुद्धा अर्जुनाने जेव्हा बघितलं आहे तेव्हा बघितलं आहे की माझ्या तोडीचे कोण योद्धे आहेत त्यांच्याशीच मी लढीन, उगाच कमकुवत लोकांशी लढण्यात मी वेळ वाया घालवणार नाही. तसं जेव्हा आपल्यासमोर एखादी आयुष्यामध्ये परिस्थिती येते तेव्हा माझ्या योग्यतेची आहे का, तर मी त्याच्यावर वेळ घालवणारे नाही, तर इग्नोर करून पुढे जाता येतं. आणि जे आले त्याच्याकडे तटस्थपणे दोन्ही बाजू बघण्याची कुवत आपली असायला हवी. नाहीतर एकच बाजू घेऊन आपण दुसऱ्या बाजूवर बऱ्याचदा अन्याय करतो. तर अशा पद्धतीने हा मध्ये आलेला आहे, उभय सैन्याच्या मध्ये आलेला आहे. आणि आता दोन्ही सैन्याकडे बघण्यासाठी त्याचा रथ भगवंतानी मध्ये आणून ठेवलेला आहे असं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. आता पुढचा श्लोक पुन्हा संजय उवाच ह्या टायटल खाली येतोय, कारण आता संजय पुन्हा धृतराष्ट्राला सांगायला सुरुवात करतायत की जेव्हा अर्जुनाने असं सांगितलं, माझा रथ
सैन्याच्या मध्ये ने असं जेव्हा सांगितलं तेव्हा भगवंतांनी काय केलं ते संजय आता सांगतोय. पुढचे श्लोक असे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. संजय उवाच. संजय म्हणाला एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. एवम उक्तः म्हणजे असं म्हणाला. कोण म्हणाला? गुडाकेशेन म्हणजे अर्जुन. अर्जुनाचं हे एक नाव आहे गुडाकेश. कोणाला म्हणाला? ऋषिकेशाला. आणि इथे भारत हे संबोधन पुन्हा धृतराष्ट्रासाठी आलेलं आहे. जेव्हा ऋषिकेशाला गुडाकेश असं म्हणाला. आता गुडाकेशचा अर्थ बघा किती छान आहे. गुडा म्हणजे गोल आणि केश म्हणजे केस. तर ज्याचे केस गोल गोल आहेत म्हणजे कुरळे आहेत त्याला गुडाकेश असं म्हणतात. अर्जुनाचे केस कुरळे होते म्हणून गुडाकेश. आणि गुडाकेशचा अजून एक सुंदर अर्थ असा, गुडाका म्हणजे निद्रा आणि त्याचा ईश म्हणून गुडाकेश. अर्जुनाने निद्रेवर स्वामित्व मिळवलं होतं. म्हणजे हुकमी झोप होती त्याची. जेव्हा पाहिजे तेव्हा झोपू शकायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा उठू शकायचा. म्हणजे नाही तर 2-2 दिवससुद्धा न झोपता तो युद्ध करत होता किंवा तपश्चर्या करण्यासाठी सुद्धा त्यांनी ह्या गोष्टींचा वापर केला आहे. आणि अगदी 10 मिनटाचा वेळ मिळाला तरीसुद्धा त्या 10 मिनटात तो गाढ झोपत होता. आपल्याला कित्येक वेळेला बेडवर पडल्यानंतर अर्धा पाऊण तास झोप येत नाही, पण 10 मिनटात गाढ झोप घेऊन फ्रेश होणारा अर्जुन होता. म्हणजे पाहिजे तेव्हा झोपू शकत होता, पाहिजे तेव्हा उठू शकत होता. पडल्या झोप आणि उठल्या फ्रेश. आपण बऱ्याचदा असं होतं की आपण उठलो तरी कितीतरी वेळ आपण आळसात आणि दिरंगाईत आपला कधी वेळ जातो बराच. पण त्याचं नाही, उठला की फ्रेश आणि झोपला की गाढ झोप, पडला की गाढ झोप, असं स्वामित्व त्यांनी मिळवलं होतं निद्रेवर. आणि म्हणून त्याला गुडाकेश असं म्हटलेलं आहे. आणि आता इथे गुडाकेश हे नाव इथे का वापरलं आहे गुडाकेश? तर झोपेवर स्वामित्व आहे ना. मग आता सजग हो आणि अत्यंत जागृत मनाने, अत्यंत सजग मनाने, अत्यंत डोळसपणे समोरची परिस्थिती पहा हे सांगायचं. म्हणून गुडाकेश की तुझी झोप, तुझ्या मनावरची, तुझ्या बुद्धीवरची, तुझ्या विचारांवरची झोप आता बाजूला कर आणि अत्यंत सजगपणे समोरची परिस्थिती पहा. म्हणून गुडाकेश हे नाव इथे वापरले. जेव्हा गुडाकेशाने म्हणजे अर्जुनाने ऋषिकेशाला असं सांगितलं की माझा रथ ने, त्यानंतर सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं. सेनयोः उभयोः मध्ये, उभय सेनाच्या मध्ये स्थापयित्वा स्थापन केला रथोत्तम, उत्तम असा रथ भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये स्थापन केला. आणि कुठे स्थापन केला? तर भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षितां. जिथून भीष्म दिसतील, द्रोण दिसतील आणि इतरही महत्त्वाचे राजे दिसतील अशा ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा रथ उभा केला. आणि भगवान म्हणाले, आता हे भगवानांच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडचं वाक्य जरी असलं तरी इनडायरेक्टली सांगितलेलं. म्हणजे इथे श्री भगवान उवाच ह्या टायटलखाली हे वाक्य येत नाही. हे संजयच धृतराष्ट्राला सांगतोय. त्याच्यामुळे भगवंत पहिल्या अध्यायात अगदीच बोलले नाही आहेत असं नाही, बोललेत, पण श्री भगवान उवाच ह्या टायटलखाली ते येत नाही. संजयाच्या तोंडीच ते वाक्य आहे. उवाच पार्थ म्हणजे भगवान उवाच, श्रीकृष्ण उवाच म्हणू शकतो आपण. उवाच भगवंत म्हणाले काय? पार्थ पश्येतान हे पहा, पार्थ हे पहा. समवेतान कुरुनिती इथे जमा झालेले सगळे, समवेतान कुरुन इति इथे जमा झालेले कुरुवंशीय पहा. इथे कौरव म्हटलेलं नाही आहे,
इथं धार्तराष्ट्र म्हटलेलं नाही आहे, इथे प्रतिपक्ष म्हटलेलं नाही आहे, काही नाही. इथे फक्त कुरु हा शब्द भगवंतांनी वापरला आहे. थोडक्यात सांगायचं आहे काय, तू सुद्धा कुरु आहेस. पांडवसुद्धा कौरवच होते, कारण कुरु वंश आहे ना, त्यांच्या वंशाचंच नाव कुरु आहे. त्या कुरु वंशातले सगळेच कौरव. पांडव आणि कौरव पंडूची मुलं आणि धृतराष्ट्राची मुलं म्हणून आपण ते सेपरेट करतो, पण मुळात सगळेच कौरवच, सगळेच कुरुवंशीय आहेत. आणि इथे आता सगळेच कुरुवंशीय आहेत. तू सुद्धा, तुझ्या बाजूचे सुद्धा आणि ह्या बाजूचे सुद्धा, हे सगळं दाखवायचं आहे भगवंताला. कारण एकतर आधीच्या 2-4 श्लोकांमध्ये त्याचा थोडासा अहंकार वाढलेला भगवंतांना दिसलेला आहे की मी पाहून घेतो कोण आहे माझ्यासमोर, कोण कोण माझ्याशी लढण्याच्या योग्य आहे, मी पाहून घेतो. ह्या पद्धतीने थोडासा अहंकार वाढलेला भगवंतांना कळलेला आहे. आणि भगवंताला आपल्या भक्तामध्ये कधीही अहंकार आलेला आवडत नाही. त्याच्यामुळं त्या अहंकाराचं निर्मूलन तर करायचंच आहे युद्धाच्या आधी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पहिल्या भागात धर्मक्षत्रिय कुरुक्षत्रेच्या वेळेस बघितलं होतं की धृतराष्ट्राने आदल्या संध्याकाळी मंत्रयुद्ध खेळलेलं आहे. म्हणजे सांगितलं आहे कशाला करता, कौरव ऐकत नाही आहे माझं, तुम्ही तरी ऐका आणि युद्ध थांबवा. हे सगळं जे आपण पहिल्या भागामध्ये डिटेल बोललो आहे त्याचा परिणाम भगवंतांना माहिती आहे की अर्जुनावर झाला आहे. कारण अर्जुन नावाचा अर्थ सरळ हृदयाचा, सरळ मनाचा व्यक्ती म्हणजे अर्जुन. म्हणजे तो इतका सरळ आहे की त्याच्यावर धृतराष्ट्राच्या सुद्धा बोलण्याचा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून एवढे सगळे कौरव समोर असताना सुद्धा अर्जुनाचा रथ भगवंतांनी कुठे उभा केला आहे, तर भीष्म आणि द्रोणांच्या समोर उभा केला आहे. तोच रथ जर दुर्योधन आणि दुःशासनाच्या समोर उभा केला असता तर त्याची सूड घेण्याची वृत्ती अजून उफाळून आली असती, बदला घेण्याची वृत्ती अजून उफाळून आली असती. आणि तो ज्या आवेशाने आता गांडीव धरून उभा आहे त्यांनी लगेचच सुरुवात केली असती युद्धाला, किंवा अजून त्याचं रक्त उसळलं असतं बाकीच्या कौरवांना बघून. पण भगवंताला एकतर त्याच्यावर मंत्रयुद्धाचा परिणाम झालेला आहे सूक्ष्मतर पद्धतीने हे माहिती होतं, त्याच्यामुळं तो परिणाम त्याचा बाजूला करायचा होता. आणि अहंकार थोडासा दिसत होता, तोही बाजूला करायचा आहे. म्हणून अहंकार दूर करायचा आहे आणि मंत्रयुद्धाचा झालेला परिणाम दूर करायचा आहे. आणि हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो भीष्मांच्या आणि द्रोणांच्या समोर उभा राहील आणि भीष्मांप्रती आणि द्रोणांप्रती असलेलं प्रेम उचंबळून येईल, क्रोध मागे पडेल, सूड मागे पडेल, त्रास मागे पडेल. आणि समोर दिसलेल्या व्यक्तींमुळे, 2 व्यक्तींमुळे त्याच्या मनातलं प्रेम उफाळून येईल. आणि मग ती प्रेम म्हणा, मोह म्हणा, ममता म्हणा, हे सगळं बाहेर येईल. आणि मग ते बाहेर आलं की मग त्याची स्वच्छता करणं सोपं जाईल. कारण आत दबून राहिलेल्या गोष्टी बाहेर आल्या तरच आपल्याला त्याच्यावर काहीतरी काम करता येतं. आणि म्हणून त्याचा सुप्त अहंकार, त्याची सुप्त ममता जी आत दबून आहे ती बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी काय केलं आहे, भीष्माच्या समोर आणि द्रोणांच्या समोर त्याचा रथ उभा केलेला आहे. आणि आता त्यांना बघून त्याच्या मनामध्ये विविध प्रश्न उभे राहत आहेत. तो आता कन्फ्यूज होतो आहे. आता ममतेने त्याला घेरलं आहे. आता त्याला जुन्या गोष्टी आठवत आहेत. आता तो नॉस्टॅल्जिक होतो आहे. भीष्मांबरोबर घालवलेले काही क्षण आठवत आहेत. आणि आता त्या सगळ्या गोष्टीमुळे तो हळूहळू हळवा व्हायला लागला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता त्याच्या शरीरावर आणि त्याच्या मनावर काय परिणाम होतो आहे आणि तो त्याच्यापासून बाहेर येण्यासाठी काही प्रयत्न करतो आहे का हातपाय गाळून बसतो आहे, हे सगळं पुढच्या श्लोकांमधनं आपल्याला कळणार आहे. तेव्हा आता ह्या दोघांच्या समोर येऊन थांबलेला आहे अर्जुन. पुढे काय होतं आहे, त्याच्या शरीरावर मनावर त्याचा काय परिणाम होतो आहे आणि भगवंत त्याच्यावर काय इलाज करणार आहेत ते आपण पुढच्या भागापासून पाहूयात. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये
अर्जुनाच्या ममतेचं, मोहाचं थोडंसं वर्णन यायला सुरुवात होती आहे. आत्ता अजून त्यालाही माहीत नाही आहे की आपण मोहग्रस्त झालो आहे, पण त्याची लक्षणं आता आपल्याला पुढच्या भागापासून दिसतील. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकांसह भेटूयात. कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.